सब भारतीय हैं, हम सब भारतीय हैं, हम सब भारतीय हैं, हम सब भारतीय हैं। अपनी मंजिल एक है, आहा एक है, ओहो एक है। हम सब भारतीय हैं, हम सब भारतीय हैं। कश्मीर की धरती रानी है, सरताज हिमालय है। सदियों से हमने इसको अपने खून से पाला है। देश की रक्षा के खातिर हम शमशीर उठा लेंगे, हम शमशीर उठा लेंगे। बिखरे बिखरे तारे हैं हम, लेकिन मंजिल एक है, आहा एक है, ओहो एक है। हम सब भारतीय हैं, हम सब भारतीय हैं। मंदिर गुरुद्वारे भी है यहाँ और मस्जिद भी है यहाँ। गिरजा का घड़ियाल कहीं, मुल्ला की कहीं है अजान। एक ही अपना राम है, एक ही अल्लाह ताला है, एक ही अल्लाह ताला है। रंग बिरंगे दीपक है हम, लेकिन मंजिल एक है, आहा एक है, हम एक है। हम सब भारतीय हैं, हम सब भारतीय हैं। भारत माता की जय। नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आज आहे 26 नोव्हेंबर. आता आज आहे कार्तिक एकादशी आणि आज आहे राष्ट्रीय छात्रसेना दिन. आणि या राष्ट्रीय छात्रसेना दिनाच्या आमच्या असंख्य प्रेक्षकांना, असंख्य बटालियनना आणि NCCच्या सर्व विद्यार्थ्यांना लाख लाख शुभेच्छा. आणि आज हा जो काही राष्ट्रीय छात्रसेना दिन आहे, तर हा दिन का साजरा केला जातो, याचा इतिहास काय आहे, त्यानंतर NCC मार्फत आपलं करिअर कसं होतं, याविषयी बरीचशीच माहिती आपणाला या दिनाच्या निमित्ताने घ्यायची आहे. आणि त्यासाठी आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्री नवनाथ लाड सर, आणि त्यांच्याशी आता आपण बातचीत करूया. नमस्कार. NCC दिवस या दिवसाच्या निमित्तानं मी आपणासमोर आलो. मी नवनाथ राजाराम लाड, 16 महाराष्ट्र बटालियन फर्स्ट ऑफिसर आणि सध्या मालवय स्कूल येथे शिक्षक म्हणून काम करतो. आपण सर्वांना NCC दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार सर, मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज हा जो काही राष्ट्रीय छात्रसेना दिन आहे, या राष्ट्रीय छात्रसेना दिनाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा सर. धन्यवाद मॅडम. आता हा जो काही राष्ट्रीय छात्रसेना दिन आहे, तर हा का साजरा केला जातो, याचा इतिहास काय आहे, हे आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल सर. तसं पाहिलं तर इतिहास खूप मोठा आहे. सर्वात पहिल्यांदा जर्मनीमध्ये अशा प्रकारची NCC सुरू झाली होती आणि त्याचा अभ्यास करून आपला भारत देश हा पारतंत्र्यात होता. आणि पारतंत्र्यात देश असल्यामुळं, ब्रिटिशांचं राज्य आपल्यावरती असल्यामुळं, ब्रिटिशांना जसे पाहिजे होते तसे सैनिक आणि ऑफिसर्स मिळावेत आणि युद्धासाठी त्यांनी तयार राहावं, यासाठी खरं म्हटलं तर हे ब्रिटिशांनी तयार केलेलं होतं. मग ब्रिटिशांनी तयार केलेलं हे सैन्य असं 1920 पर्यंत दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याचा वापर करण्यात आला. पहिल्या महायुद्धामध्ये 1914 ते 1917 या ह्याच्यात पहिलं महायुद्ध झालं आणि त्या वॉरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे वॉर पहिलं झालं, म्हणून यांना पहिलं विश्व महायुद्ध म्हणतात. आणि या महायुद्धामध्ये ब्रिटिशांचं राज्य आपल्यावर असल्यामुळं आपणाला त्यांना सैनिक देणं गरजेचं होतं. म्हणून मग ब्रिटिशांनी काय केलं की आपल्या तरुणाईला त्यांनी आव्हान करून ही पहिल्यांदा UTC अशा नावानं त्यांनी हा NCC एक फौज तयार करण्यात आली आणि त्या फौजीला हे नाव देण्यात आलं. आणि त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का, त्याच्यानंतर हा सगळा त्यावेळेला 17 युनिट त्यांची होती आणि त्यावेळेला फक्त 20,000 सैन्य होतं. तसं जर इतिहास सांगायचं गेलं तर 1914 ते 17 हे प्रथम युद्धामध्ये या सैनिकांचा वापर खूप आपले सैनिक मारले गेले त्यावेळेला.
आणि खूप म्हणजे खूप नुकसान झालं आपलं भारतातलं. तसं म्हणायला तर भारतात नाही, ब्रिटिशांचं आपल्या भारतावरती राज्य असल्यामुळे आपलं त्यांचं खूप नुकसान झालं. आणि त्याच्यानंतर मग इंग्रजांनी काय केलं की त्याला पहिल्यांदा भारतीय विश्वविद्यालयातल्या लोकांना घ्यावं असं त्यांचा ब्रिटिशांचा ठराव पास करून घेतला 1920 मध्ये. आणि मग त्या 1920 मध्ये युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कोर असं त्याला नाव देण्यात आलं 1920 मध्ये. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी काय केलं, याच्यामध्ये सुद्धा ते फार ते काही प्रगती करू शकले नाहीत. आणि मग 1942 मध्ये UOTC म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफिसर्स ट्रेनिंग कोर अशा नावानं त्यांनी फौज तयार केली. याच्यामध्ये असं त्यांचा एकच उद्देश होता की हे युनिट फक्त 18 युनिट फक्त होती 1946 पर्यंत आपल्या भारतामध्ये पूर्ण. हे 18 युनिट त्यांची होती. पण याच्यामध्ये 1934च्या दरम्यान 1939 ते 45 दुसरं महायुद्ध सुरू झालं. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये यांनी जे UTOC म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफिसर ट्रेनिंग कोर तयार केलं होतं, याच्यामध्ये पुन्हा आणखी आपलं सैन्य खूप लोक त्याच्यात भाग घेत नव्हती. साधारणपणे 20,000 फक्त संख्या होती आणि त्यांचा हा जो ब्रिटिशांच्यासाठी एक चांगलं सैनिक आणि चांगलं ऑफिसर देण्याचं त्यांचं स्वप्न भंग पावलं. ते सफल झाले नाहीत. पण मग याचाच अभ्यास 1946 मध्ये आपले 1946 मध्ये भारत सरकारनं पंडित हृदयनाथ कुंजरू यांना त्या अभ्यासात समिती नेमली आणि त्यांना अशा पद्धतीचं एक भारतासाठी सैन्य तयार करायला. त्यामुळे आपल्याकडे स्वातंत्र्याचं वारं वाहू लागलं होतं. आणि त्यावेळेला मग हे पंडित हृदयनाथ कुंजरू यांनी NCC स्थापना केली. मला खरं म्हणजे सांगायला असं वाटतं की आणि हे करताना त्यांनी काय केलं माहितीये काय की रक्षा मंत्रालय आपलं जे रक्षा मंत्रालयाच्या अधीन NCCचा 1948 एक नियम केला गेला. त्या 1948च्या NCCच्या नियमाच्या अधीन रक्षा मंत्रालयाच्या अधीन NCC आपली स्थापन झाली. आणि ती तारीख होती 16 एप्रिल 1948 ला NCC स्थापन झाली. आता सर हे NCC जे आहे, आता आपण पाहतो की मुलं मुली हे NCC मध्ये आता अफाट सहभागी होत आहेत. तर हे NCCचं महत्त्व काय आहे हे सुद्धा आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल. तसं म्हटलं तर NCCचं महत्त्व खूप आहे. पहिल्यांदा आपण स्वतःला तयार करतो की आदर्श भारतीय नागरिक कसा तयार व्हावा आणि तो भारतीय नागरिक कसा असला पाहिजे. तसं पाहिलं तर आपले भारतीय सगळेच हुशार आहेत, ताकदवान आहेत. आपला इतिहासच असा मोठा संग्रामाचा वीरश्रीचा आहे. मग NCCचं महत्व हे असं सांगत असताना मला खूप अभिमान वाटतो. कारण NCC मुळे मी स्वतः डेव्हलप झालो. आणि स्वतः डेव्हलप करणं, चारित्र्य निर्माण होणं, बंधुता निर्माण होणं, भाईचारा निर्माण होणं, हा सगळा जो भाग आहे तो NCCच्या याच्यामध्ये येतो. आणि NCCच्या महत्वामुळं या आपल्याला संपूर्णपणे आपण एक चांगले आदर्श नागरिक भारताचे घडून भारताचा कसा विकास होईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो. हे NCCचं महत्व याच्यातून येतो. सगळे जे शारीरिक व्यायाम प्रकार आहेत, बुद्धीचे काय खेळ आहेत, याच्यामध्ये ते सर्व ट्रेनिंग याच्यामध्ये घेतली जातात. या ट्रेनिंगमध्ये पूर्णपणे एक सैनिक तयार केला जातो, एक ऑफिसर तयार केला जातो, जो भारताच्या दृष्टीनं संरक्षणाच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. आता सर तुम्ही ट्रेनिंगचा विषय घेतलाच आहे, तर आता हे जे काही NCCचं ट्रेनिंग असतं तर ते ट्रेनिंग कशा प्रकारे दिलं जातं? NCCचे जे ट्रेनिंग आहे ते पूर्णपणे आर्मीच्या हातात असते. आम्ही फक्त NCC ANO म्हणून आम्ही काम करत असतो, NCC ऑफिसर म्हणून. आम्ही मुलांना त्यांना प्रेरणा देतो, कॉलेज मुलांना मुलींना आम्ही प्रेरणा देऊन त्यांना ह्या कॅम्पसाठी तयार करतो. आणि हे कॅम्प केल्यानंतर याचे फायदे तर खूप वेगवेगळेच आहेत. पण हे कॅम्प केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भारतीय सेनेबद्दल आणि देशाबद्दल एक अभिमान वेगळ्या प्रकारचा निर्माण तयार होतो. आणि मुलांना असं वाटायला की देशभक्ती ही त्यांच्या मनामध्ये जागृत होते. आणि देशभक्तीचं एक मोठा धडा घ्यायचा असेल, देशभक्ती जर शिकायची असेल तर ती कॅम्प मधूनच होते. आणि कॅम्पमध्ये तो खरा आदर्श भारतीय नागरिक आणि सैनिक म्हटला जातो. आता ट्रेनिंग म्हणजे कशा स्वरूपाचं असतं सर? याचं स्वरूप काय आहे ट्रेनिंगचं? ट्रेनिंग म्हणजे मुलांना या वेळेला आम्ही काय करतो की आर्मीच्या ताब्यात देतो. आर्मीचे जे ऑफिसर्स वगैरे असतात त्यांच्याबरोबर आम्हीही कॅम्पमध्ये असतो. आणि त्या ऑफिसरमध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. एक फिजिकल असतं, वेगवेगळ्या हत्यारांचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, जेणेकरून सेनेला एक आधार म्हणून NCCच्या या कॅडेटचा वापर त्यांना करता येतो. म्हणजे वापर नाही म्हणता येणार या शब्दाला, पण NCC हे त्यांना मदत करू शकते. अशा पद्धतीने ट्रेनिंग दिली जातात.
वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग, मग गिर्यारोहण असतं, स्कुबा डायव्हिंग असतं, विमानातून पॅराग्लायडिंग असतं. अशा प्रकारचे धाडशी आणि अचानक निर्णय घेण्याची क्षमता. आणि तुम्ही पाहिलं असेल बघा, आणि चित्रपटांमधून ज्या वेळेला जो ऑफिसर असतो तो एकदा निर्णय घेतला की तो मागं फिरत नाही, आपला जीव गेला तर चालेल. अशा पद्धतीची देशभक्तीची भावना या कॅम्प्स मधून निर्माण होत असते. असे बरेचसे कॅम्प्स आहेत. त्याच्यामध्ये TSC नावाचा एक कॅम्प आहे. तो TSC कॅम्प हायस्कूलच्या मुलांना पण असतो आणि कॉलेजच्या मुलांना पण. पण TSC जर कॅम्प केला तर कोणताही कॅडेट हा भरती वाचून राहू शकत नाही. एक प्रकारची सैन्य दलातली भरती कशी केली जाते याचं ट्रेनिंगच त्या TSC या कॅम्प मध्ये मिळत असतो. त्याला TSC मध्ये थलसेना कॅम्प म्हटला जातो. मराठीमध्ये थलसेना कॅम्प म्हणतात त्याला. आता ही जी काही NCC आहे सर, तर NCC मध्ये येण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे? तसं पाहिलं तर हायस्कूल लेवलला 8वी आणि 9वी यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये ठेवलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ठेवण्याचं कारण म्हणजे 10वीची परीक्षा असते, मुलांचा अभ्यास बुडू नये, मुलं मागं राहू नये. पण बराच असा समज असतो की 10वीला गेल्यानंतर मुलाला मार्क कमी पडलं तर आपण सगळं आता गुणवत्तेवरच आलेलं आहे, पण त्याच्या बाकीच्या अदर ऍक्टिव्हिटीज या काय आपण बघतच नाहीये. मग म्हणून तर आपल्याकडे सातत्यपूर्ण शिक्षण आलं आणि त्या शिक्षणातून मग सर्व गोष्टींचा विचार केला गेला. केवळ बुद्धीवरती काम चालणार नाही तर शक्ती, युक्ती, बुद्धी आणि याचा संगम झाल्याशिवाय ते पूर्ण चरित्र त्या विद्यार्थ्याचं किंवा भारतीय नागरिकाचं पूर्णच होत नाहीये. म्हणून हे कॅम्प्स वगैरे आपण आयोजित करतो आणि त्यांना शिक्षण देत असतो. अशा प्रकारचे कॅम्प घेत असताना विद्यार्थ्यांच्याकडे म्हणजे कॅडेट्सकडे कोणती पात्रता असायला पाहिजे? 8वी 9वी असेल तर त्याचं वय 13 असलं पाहिजे. साधारणपणे 5 फुटापेक्षा उंची जास्त असायला पाहिजे. एकतर तो अभ्यासात हुशार असायला पाहिजे, इंग्रजीवरती थोडंसं कमांड असली पाहिजे, हिंदीवर तर असलीच पाहिजे कारण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. यासाठी त्याला 13 वर्ष पूर्ण असावी लागतात हायस्कूल लेवलला आणि उंची जास्त असावी लागते. या गोष्टींचं आम्ही पालन करतो. त्याला पुलअप्स आले पाहिजेत, रनिंग असलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं रनिंग खूप महत्त्वाचं आहे. पुलअप्स घेतले जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक ज्या कसरती आहेत त्या कसरतीतून त्याची निवड केली जाते. याशिवाय नुसतं विद्यार्थी हा नुसता शारीरिक ह्याच्यामध्ये पुढं आहे आणि बौद्धिकमध्ये कमी आहे असं नाही चालत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण असतात. म्हणजे कसं, तो चित्रकार असला पाहिजे, तो विज्ञानामध्ये अनेक प्रकारे त्याने भाग घेतलेला असला पाहिजे, नाटककार असला पाहिजे, नाट्य क्षेत्रात त्यानं भाग घेतला पाहिजे. याशिवाय त्याला चांगला स्वर असला पाहिजे, गाणी म्हणता आली पाहिजेत, नाटक करता आलं पाहिजे. अशा सगळ्या बाबी आम्ही एकत्रित करून त्यांचे सिलेक्शन करतो. सर, NCCचा जो काही लोगो आहे तर याविषयी काय सांगा? आता NCCच्या लोगोविषयी तर फार अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही चांगला प्रश्न विचारला मॅडम. कारण NCCचा जो लोगो आहे तो आता मी इथं कॅप घातलेली आहे. या कॅपवरूनच तुम्हाला मी सांगेन याच्यावरून की जरा ह्या कॅपकडेच आपलं हे जाऊ दे. ह्या माझी कॅप जी दिसते ही कॅप, या कॅपला गोल्डन कलरनं कॅपला गोल्डन कलर आहे NCCचा आणि याच्यामध्ये एकता और अनुशासन असेल हा NCCचा मोटो आहे, एकता और अनुशासन. तसं पाहिलं तर कर्तव्य शब्द त्याच्यामध्ये घालण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये मग खूप चर्चा होऊन फक्त एकता और अनुशासन असं सिलेक्ट करण्यात आलं. म्हणून त्याचा हा मोटो आहे. काय तसं म्हटलं तर एक वाक्यता राहण्यासाठी हे केलेलं आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी हे दाखवेन. हे तुम्हाला जे दिसतात हे कमळाचं फूल याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर हे कमळ आपलं राष्ट्रीय फूल आहे ना, म्हणून आपण ते याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसतात 17 डायरेक्टर्स आहेत आपले निदेशालय. तर हे 17 आहेत, पण आता 2 आणखी वाढलेत, आता 19 झालेले आहेत. आणि आपल्या NCCच्या मुलांची संख्या जी आहे ती साधारणपणे 15 लाख एवढी आहे. आणखी पुन्हा NCC मध्ये आणखी खूप बदल व्हायला लागलेले आहेत. आणि आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब NCCचे कॅडेट्स असल्यामुळं त्यांना याच्याबद्दल खूप हे वाटलं आणि त्यामुळे तर त्यांनी NCC मार्फत जवळजवळ 9.5 लाख मुलांच्याकडून योगासनं करून घेतली आणि ते आंतरराष्ट्रीय तो 21 जून साजरा करण्यात आला. सांगण्याचा हेतू असा माझा की तुम्हाला या ठिकाणी 3 दिसतात. हा जो लाल रंग आहे तो आर्मीचा आहे आणि ब्ल्यू डीप दिसतोय म्हणजे गडद निळा तो नेव्हीसाठी आहे आणि हा जो फिकट निळा दिसतोय हा एअरफोर्ससाठी आहे. म्हणजे तिन्ही दलांना मिळून एकत्रित NCC आहे, हा त्याचा अर्थ होतो. आणि या ठिकाणी तुम्हाला हे सर्व माहिती देत असताना मला खूप आनंद वाटतो की या ठिकाणी हे जे 3 रंग दिलेले आहेत ह्या तिन्ही रंगाचं मिळून या तिन्ही मध्ये NCC कॅडेट असतात
आणि NCC कॅडेटची याच्यातूनच प्रगती होत जाते आणि त्याला वेगवेगळ्या सैन्य दलातल्या एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी याच्यामध्ये त्याला ऑफिसर बनता येतं, जवान म्हणून जाता येतं आणि सैनिक म्हणून देशासाठी काहीतरी वेगळं काम आपण केलं ह्याची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. सर, आता तुम्ही मगाशी सांगितलं की शालेय जीवनापासून NCC आहे, तर या NCC मुळे शालेय विद्यार्थ्यांना काय फायदे होतात? तसं जर पाहिलं तर मी तुम्हाला सांगायला अगदी आनंद वाटतोय मला की NCC शिवाय पुढं कोणतीही भरती केली जाईल असं मला नाही वाटत. कारण पोलीस दलामध्ये गेला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जरी गेला तर NCCचं सर्टिफिकेट जरी असेल, नुसतं ए सर्टिफिकेट म्हणजे 9वी 8वी 9वी 10वी केलं असेल NCC, तर ते ए सर्टिफिकेटला खूप महत्व आहे. ए सर्टिफिकेटला 5% गुण आहेत. वरती जर ऑफिसर लेवलला जायचं असेल बी सर्टिफिकेटला 8 गुण आहेत आणि सी सर्टिफिकेटला 10 गुण आहेत. काही ठिकाणी तर म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी NDAला खास जागा ठेवलेल्या आहेत NCCच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यांनी फक्त सी सर्टिफिकेट पूर्ण केलं असायला पाहिजे. त्यांना रिटन टेस्ट, फिजिकल टेस्ट नाही आहे. हा फायदा सर्वात मोठा म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअर घडवण्यासाठी होत असतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी सुद्धा NCCचा कसा मला फायदा झाला मला सांगायला आनंद वाटेल. मी ज्या वेळेला डिप्लोमा इन एज्युकेशन करायला गेलो त्यावेळेला मला माझं चान्स मार्कलिस्टवरती मला ऍडमिशन दिलं होतं. मी NCCचं बी सर्टिफिकेट त्यांना दिलं तर माझे 10% मार्क वाढले आणि मला तिथं डिप्लोमा इन एज्युकेशनमध्ये लगेच प्रवेश मिळाला. नंतर मी त्याच्यामध्ये मला यश मिळत गेलं आणि मी नंतर मग ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण करून NCC ऑफिसर झालो. आणि दुसरा फायदा मला सांगायचा म्हणजे मी ज्या वेळेला NCC मध्ये NO म्हणून ज्या वेळेला जायला गेलो त्यावेळेला माझ्याकडे बी सर्टिफिकेट असल्याला बसून माझं डायरेक्ट कमिशन झालं. मी म्हणजे डायरेक्ट 3rd ऑफिसर झालो. आम्हाला 3 स्टार असतात, त्यापैकी माझ्या आता 3 स्टार पूर्ण झाले कमी वेळामध्ये, अगदी 7 वर्षामध्ये. हा म्हणजे एक NCC मिळालं. आणखी तुम्हाला सांगायचं असेल, मी खरं नाव घ्यावं का नको असं पण वाटेल, पण त्यांनीच मला ते सांगितलं. आपले जिल्हा परिषद लेगाडे साहेब आहेत, तर त्यांनी सुद्धा NCCचा फायदा त्यांना डायरेक्ट कमिशन, डायरेक्ट त्यांना प्रमोशन मिळालं वगैरे, त्यांनी मला ही गोष्ट बोलली होती. त्यामुळे मला खूप NCC बद्दल मला पण अभिमान आहे आणि त्यांना पण आहेत. आपल्या जिल्हा परिषद लेगाडे साहेब असे अनेक माणसं आहेत की त्यांना NCCचा खूप फायदा झालाय. परवाचीच एक गोष्ट आहे की 11वीला ऍडमिशन ITI ला घेताना तुला 70% मार्क होते आणि NCCचं त्याचं ए सर्टिफिकेट त्यांनी पाहिलं तर त्याचं लगेच पहिल्या क्रमांकावरती त्याचंच नाव आलं, कारण त्यानं अदर ऍक्टिव्हिटी म्हणून NCC केली होती. म्हणजे NCC बद्दल इतका सर्व लोकांना विश्वास आहे आणि NCC म्हणजे एक बाय हार्ट म्हटलं तर खरंच भारताचा आदर्श नागरिक तो आहे असं मला सांगायचं. सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान पद्धतीने NCC बद्दल या राष्ट्रीय छात्र दिनानिमित्त खूप छान माहिती आमच्या असंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. सर, धन्यवाद मॅडम. प्रेक्षको, आत्ताच आपण आजच्या या राष्ट्रीय छात्रसेना दिनानिमित्त श्री नवनाथ लाड सर यांच्याशी NCC विषयी बरीचशीच माहिती जाणून घेतलेली आहे आणि अजून बरीचशीच माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया MyTV चॅनल. बासरी कृष्णाची, डमरू शंकराचा, अष्टदुर्गेचे आयुध तुळशी भार विठुरायाचा. मनामनात भक्ती वसते कुलदैवताच्या व्रतांची. नाही गरज आता जाऊन दर्शन घेण्याची. घरी बसून सारे देव येतील समोर साक्षात. SMC लाईव्ह दर्शन चॅनल लावा, रंगा भक्ती रसात. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत आणि आज आहे राष्ट्रीय छात्रसेना दिन आणि या निमित्त आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आता आहे डॉक्टर श्रीदेवी अजित पवार,
मॅडम, आणि आता आपण हे NCC जे आहे त्याचा मोटो काय आहे, त्यानंतर B आणि C सर्टिफिकेट विषयी माहिती, NCC कॅम्प, फायदे याविषयी आता आपण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. प्रथमतः NCC दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर श्रीदेवी अजित पवार हिरुगडे, लेफ्टनंट या पदावरती कार्यरत आहे आणि NCCची ANO म्हणून KWC महाविद्यालयामध्ये NCC गर्ल युनिट वरती कार्यरत आहे. नमस्कार. नमस्कार. मी प्रज्ञा मित्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनलमध्ये आपलं मॅडम सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करते आणि आजचा जो काही राष्ट्रीय छात्रसेना दिन आहे याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मॅडम. धन्यवाद मॅडम. आता आपला हा जो काही NCC आहे तर हा NCCचा मोटो काय आहे याबद्दल काय सांगाल? बऱ्याच जणांना याची माहिती देखील असेल. NCCचा मोटो युनिटी अँड डिसिप्लिन, ज्याला आपण मराठीत एकता आणि अनुशासन असं म्हणतो. जेव्हा तुम्ही NCC मध्ये एनरोल होता तेव्हा या गोष्टी आपोआप तुमच्या अंगी रुळू लागतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघायला गेलात तर NCCच्या एनरोलमेंटच्या वेळी सगळ्या स्तरातून कॅडेट्स आलेले असतात. तिथे कुठलाही जाती, धर्म, आर्थिक स्तर कुठेही मान्य केला जात नाही. त्या ठिकाणी तुम्ही फिजिकली फिट कसे आहात, मेंटली कसे स्टेबल आहात याचा विचार करून NCC मध्ये एनरोल केलं जातं, की ज्याच्यातून NCC कॅडेट स्वतःमध्ये एकता किंवा युनिटी हा अनुभवायला शिकतो. असं म्हटलं जातं की वन्स कॅडेट ऑलवेज कॅडेट. एकदा तुम्ही कॅडेट म्हणून एनरोल झाला की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही कॅडेट राहता. मग बाकीचे कुठलेच इश्यू त्याच्यामध्ये सहभागी होत नाहीत. आणि दुसरा पार्ट म्हणजे अनुशासन किंवा ज्याला आपण शिस्त म्हणतो. NCCचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे परेड. जेव्हा तुम्ही परेडसाठी ग्राउंडवरती उभे राहता तेव्हा तिथे तुमच्या वरपासून खालीपर्यंत तुमचा ड्रेसअप कसा आहे त्याच्यावरती ह्या बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात, की ती शिस्त तुमच्यामध्ये असली पाहिजे. NCCचा युनिफॉर्म प्रेस केलेला असला पाहिजे. त्याचबरोबर जर तुमची सकाळी 7:30ला परेड चालू होणार म्हटल्यावर सगळे कॅडेट्स तुम्हाला 7:15ला हजर झालेले दिसतील. म्हणजे एकूणच त्यांच्या वागण्यामध्ये शिस्त निर्माण होते. त्याचबरोबर NCCचे जे वेगवेगळे कॅम्प्स आहेत त्याच्यासाठी कॅडेट सगळे बाहेर जातात. बेसिक कॅम्प्स जे कोल्हापूरला असतात, त्याच्यानंतर बरेचसे कॅम्प बाहेर असतात. त्याच्यासाठी अगदी पहाटे 4ला उठून कॅडेट्स कॅम्पची सुरुवात करतात. अगदी घरी त्यांना 8-9ला उठवणारी आई पण जेव्हा ते कॅम्पला जातात तेव्हा स्वतः उठून स्वतःची कामं करणे आणि एक स्वतःमध्ये एक शिस्त बांधवणे ही त्यांच्यामध्ये निर्माण होती आणि ती तुम्हाला एकूणच सगळे कॅडेट्स असतील किंवा NCCच्या रूपाने तुम्हाला ती दिसते. मॅडम, जे NCC मध्ये B आणि C सर्टिफिकेट असतं तर याविषयी म्हणजे नेमकं सर्टिफिकेट म्हणजे काय आहे याविषयी नक्कीच आमच्या प्रेक्षकांना माहिती जाणून घ्यायला आवडेल. कॅडेट जे एनरोल होतात त्यांना या सर्टिफिकेट्स बद्दल माहिती असते किंवा बोलण्यातून आपण NCC C सर्ट हे ऐकत असतो. थोड्याच वेळापूर्वी लाड सरांनी आपल्याला A सर्ट विषयी माहिती सांगितली की स्कूलमध्ये आल्यानंतर 8वी 9वी 2 वर्ष कंप्लीट केल्यानंतर तुम्ही A सर्ट एक्झाम देऊ शकता. पण जेव्हा तुम्ही कॉलेज लेवलला आल्यावरती एनरोल होता, काही काही ठिकाणी ज्युनियर विंग 11-12ला जॉईन झाल्यानंतर तुम्ही B सर्ट देऊ शकता किंवा ग्रॅज्युएशनला आल्यानंतर तुम्ही 2 वर्षानंतर कंप्लीट झाल्यावर B सर्ट एक्झाम देऊ शकता. आणि जेव्हा NCCची 3 वर्ष पूर्ण होतील त्याच्यानंतर तुम्ही C सर्ट एक्झाम देऊ शकता. मग त्याच्यासाठी B आणि C सर्ट फक्त ड्रिल एवढं अपेक्षित नाहीये. तिथे 2 पार्ट असतात. एक पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे रिटर्न पार्ट असतो, रिटर्न एक्झाम असते आणि आता ती खूप टफ केलेली आहे. NCCचा सिलेबस खूप बदललेला आहे आधीपेक्षा आणि तो आता रिसेंट डिफेन्स रिलेटेड केलेला असल्यामुळं थोडासा रिटर्न टेस्ट खूप अवघड म्हणता येईल. त्याच्यासाठी मुलींनी लेक्चर्स अटेंड करणं आणि स्वतः अभ्यास करणं फार गरजेचं आहे. मग जर C सर्टिफिकेटचा सिलेबस बघायला गेलो तर 2 पार्ट येतात त्याच्यामध्ये. स्पेशल सब्जेक्ट्स असतात आणि कॉमन सब्जेक्ट्स असतात. हे साधारणतः लेक्चर्स कॉलेजमध्ये होत असतात. काही परेडशी रिलेटेड, ड्रिलशी रिलेटेड पार्ट जो असतो तो PI स्टाफ येऊन कंडक्ट करत असतो. बाकी जे स्पेशल आणि कॉमन सब्जेक्ट्स असतात ते ANO कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असतात. मग B सर्ट एक्झाम पास झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग 3 ग्रेड असतात, A, B, C. A ग्रेडला खरोखरच चांगलं वेटेज दिलं जातं. तुम्ही कुठेही एक्झाम्स द्यायला गेलात बाहेरच्या तर त्या ठिकाणी B सर्टला जर तुम्हाला A ग्रेड असेल तर खरोखर त्या कॅडेटला संधी दिली जाते. सेम तसंच C सर्टिफिकेटसाठी देखील आहे. C सर्टला जर तुम्हाला A ग्रेड असेल तर बऱ्याच संधी त्या कॅडेटला उपलब्ध होतात. मग त्याच्यासाठी परेड प्लस रिटर्न टेस्ट ह्या दोन्हीवरती भर चांगला दिला गेला की 100% ती कॅडेट A सर्ट A ग्रेड मिळवू शकते C सर्ट मध्ये. आता NCCचे जे काही कॅम्प असतात
तर ते कॅम्प कशा स्वरूपाचे असतात आणि त्याचे फायदे काय आहेत? मला तरी आवडणारी एनसीसी मधली गोष्ट म्हटली तर एनसीसी कॅम्प्स. कारण रेग्युलर ड्रिल्स किंवा परेड्स किंवा लेक्चर्स असतील ते कॉलेजमध्येच होतात. जेव्हा एखादी कॅडेट, आता माझा संपर्क जो येतो तो गर्ल कॅडेटशी येतो, त्यामुळे जेव्हा एखादी कॅडेट 10 दिवसाच्या कॅम्पसाठी बाहेर जाती आणि जात असताना ती कॅडेट आणि जेव्हा 10 दिवसानंतर ती कॅम्प करून येते तेव्हा तिच्यामध्ये झालेला जो ड्रास्टिक बदल असतो तो खरोखरच अनुभवण्यासारखा असतो. म्हणजे एक मुलगी या दृष्टीनं ती खरोखरच एक टफ, तिच्यामध्ये बरेचसे गुण दिसतात आणि ती कॅम्प करून आल्यानंतर आपल्याला ते जाणवतात देखील. मग आता बरेचसे कॅम्प आहेत एनसीसीचे. त्याच्यामध्ये मग एटीसी कॅम्प आहे, अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प आहे, CATC म्हणजे कंबाईंड ट्रेनिंग कॅम्प आहे. हे मिनिमम 10 दिवसाचे एनसीसी भवन कोल्हापूर येथे होतात. त्याच्यानंतर पुढचे जे कॅम्प आहेत, सरांनी थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला, TSC असेल, थल सैनिक कॅम्प, RDC असेल, रिपब्लिक डे कॅम्प. त्याच्यानंतर पॅराग्लायडिंग कॅम्प येतो, ट्रेकिंगचे कॅम्प आहेत, एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्प आहे, त्याच्यानंतर नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प आहे. या अशा वेगवेगळ्या कॅम्पमधून मुलींमध्ये जे गुण असतात ते गुण वाढीस लागतात. त्यांच्यामध्ये एक प्रकारची लिडरशिप क्वालिटी असेल, डिसिजन मेकिंग असेल, कॉन्फिडन्स असेल, युनिफॉर्म घातल्यानंतर त्यांच्यामध्ये जो येणारा स्मार्टनेस असेल, असे बरेचसे गुण कॅम्पमुळं वाढीस लागतात की जेणेकरून एनसीसी मध्ये तुम्ही एनरोल झालात की पहिल्या वर्षी एकही कॅम्प करता येत नाही, पण सेकंड आणि थर्ड इयरला तुम्हाला कॅम्पची व्हॅकन्सी असते. ज्या कॅडेट्स खरोखर फिजिकली मेंटली फिट असतात, कम्युनिकेशन चांगलं असतं, त्यांचं ह्या कॅम्पसाठी सिलेक्शन होतं आणि त्यांच्यामध्ये जो बदल होतो तो त्यांच्या आयुष्यासाठी किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी खरोखरच फायदेशीर असा ठरतो. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक एनसीसी कॅडेटनी एक तरी कॅम्प नक्की करावा आणि स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये झालेला बदल अनुभवावा. म्हणजे एनसीसी कॅम्प केल्यामुळे एक पर्सनॅलिटी जी असते ती पूर्णपणे चेंज होऊन जाते. म्हणजे पूर्वी जरा भित्रा स्वभाव, घाबरट स्वभाव असेल तर त्या एनसीसी मुळे डेअरिंग, त्यानंतर शिस्त, ह्या सवयी आपोआप ट्रेनिंगमुळे कॅम्पमुळे नक्कीच बदल घडतात. आता एनसीसी द्वारे जे काही मूल्य संवर्धन आहे ते कसं होतं? आता जर बघायला गेलं, एनसीसी ही अदर ऍक्टिव्हिटीमध्ये येते. जो आपला रेग्युलर पार्ट असतो तो साधारणतः लेक्चर्स अटेंड करणे, जर सायन्सचे कॅडेट्स असतील तर प्रॅक्टिकल्स प्लस लेक्चर्स. ते सोडून असे काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅडेट्स असतात की हा अभ्यास, प्रॅक्टिकल सांभाळत स्पोर्ट्स सारख्या ऍक्टिव्हिटीज असतील, NSS असेल, NCC असेल, हे देखील त्याच्याबरोबर साईड बाय साईड त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत असतात. ह्या जर एनसीसीचा जर कॅडेट असेल तर त्याच्यामध्ये नक्की मूल्य संवर्धन तुम्हाला दिसून येतं, कारण आत्ताच्या काळात ते फार गरजेचं आहे. जर बघताय तुम्ही आत्ताची तरुण पिढी, सोशल मीडिया असेल किंवा सकाळी लवकर न उठणं, व्यायामाच्या बाबतीत किंवा स्वतःच्या शरीराच्या बाबतीत अजिबात जागरूक नाहीयेत. पण जर तो एनसीसी कॅडेट असेल तर तो तुम्हाला नक्कीच सकाळी 5:30 वाजता ग्राउंडवरती दिसेल. का तर त्याच्यामध्ये असणारा फिजिकल फिटनेस अवेअरनेस हे एक प्रकारचं काय आहे, मूल्य. अशी अनेक मूल्य त्या कॅडेटमध्ये रुजली जातात की जेणेकरून मूल्य संवर्धन होईल. आणि असा एक कॅडेट जर आपल्याला मिळाला आणि असे हजारो लाखो मूल्य संवर्धित कॅडेट्स आपल्या समोर आले तर नक्कीच आपल्या देशाची तरुण पिढी तुम्हाला चांगली सशक्त बघायला मिळेल आणि ती बघताना आपल्याला नक्कीच आनंद होईल. एकच मी आता इथं उदाहरण दिलं, ह्याच्यामध्ये मग पटकन डिसिजन घेण्याचं मूल्य असेल किंवा कॉन्फिडन्स असेल, कारण तिथे बऱ्याच कॅम्पला गेल्यानंतर तुम्ही पुढे येऊन स्वतःबद्दल किती चांगली पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही पटकन सांगता. असे कितीतरी मूल्य असतात की जे बाहेर गेल्यानंतर अचानक तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. स्वतःमध्ये असणाऱ्या ज्या काही कौशल्य, जसं थोड्या वेळापूर्वी सरांनी सांगितलं की तुम्ही म्युझिकमध्ये चांगले असला पाहिजे किंवा तुमच्यामध्ये एक तरी अशी काहीतरी कला पाहिजे की तुम्ही इतर स्टुडंटपेक्षा ऍज अ कॅडेट म्हणून तुम्ही वेगळे आहात हे दिसून आलं पाहिजे. मग कुणी काहीतरी एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवतं किंवा कुणाचा आवाजच छान असतो किंवा जर कल्चरल प्रोग्राम्स बघितले आपण, कुणी डान्समध्ये अगदी नैपुण्य दाखवतो. असे कितीतरी आहेत की ज्याच्यातून तुमच्यामध्ये मूल्य संवर्धन होतं आणि हे आपल्या जिल्ह्याच्या, राज्याच्या किंवा राष्ट्राच्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट आहे की असा सशक्त भारत, तरुण पिढी असणारा आपल्याला नक्कीच आवडेल असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, हा कार्यक्रम आपले असंख्य प्रेक्षक, त्यानंतर आज छात्र रसायनाचे अनेक विद्यार्थी हा आपला कार्यक्रम पाहत आहेत, तर यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल?
माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनाच, कारण आत्ताची जर परिस्थिती बघायला गेलो आपण, कोविड ह्याच्यामध्ये आपण खूप गोष्टी शिकलो. म्हणजे एक व्हायरस आला, त्यांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी वाईट पण जाणून दिल्या, तशा चांगल्याही जाणून दिल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आपल्याला शिकवलं की सुदृढ राहिलात, फक्त शारीरिक नाही तर मानसिक दृष्ट्या देखील सुदृढ राहा, की तो व्हायरस तुमच्या जवळ येणार नाही. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मग फिजिकल ऍक्टिव्हिटीज असतील, अदर ऍक्टिव्हिटीज असतील, मग त्या करण्यासाठी एनसीसी हा बेस आहे म्हणायला काही हरकत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना एनसीसी ला एनरोल होता येत नाही, ही एक खंत आहे. कारण आमच्या कॉलेजला आम्ही बघतो फर्स्ट इयरला एनरोलमेंटला फक्त एक साधारणतः 20 ते 22 एवढ्याच जागा असतात आणि 500 ते 600 मुलं धडपडत असतात अक्षरशः. मग जी मुलं एनरोल होतात त्यांच्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे, पण जी होत नाहीत मुलं, त्यांनी सुद्धा फिजिकल ऍक्टिव्हिटीज आणि इतर स्पर्धा परीक्षा असतील किंवा पोलीस भरती असेल, ह्याच्यासाठी त्या मुलांच्या बरोबर राहून ड्रिल प्रॅक्टिस असेल किंवा ग्राउंडवरच्या ऍक्टिव्हिटीज नक्कीच कराव्यात. म्हणजे जर तुम्ही एनसीसीचा पार्ट जरी नसलात तरी एनसीसीच्या ऍक्टिव्हिटी बघून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. मॅडम, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि या राष्ट्रीय छात्र दिनानिमित्त खूप छान पद्धतीने माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा मॅडम. धन्यवाद. जय हिंद. आज राष्ट्रीय छात्रसेना दिवसानिमित्त सांगली मीडिया MyTV या चॅनलनी माझी, त्याचबरोबर माननीय लाड सर या दोघांचीही थोडक्यात मुलाखत घेऊन या ठिकाणी आम्हाला एक संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आम्ही दोघांच्या वतीनं MyTV सांगली यांचे आभार मानते. धन्यवाद. प्रेक्षको, आत्ताच आपण राष्ट्रीय छात्रसेना दिनानिमित्त श्री नवनाथ लाड सर आणि डॉक्टर श्रीदेवी पवार मॅडम यांच्याशी खूप छान पद्धतीने बातचीत केली आणि यांच्या मुलाखतीतून तुम्हालाही कळालं असेल की एनसीसीचं महत्त्व काय आहे आणि एनसीसीमुळे आपलं करिअर कशा छान पद्धतीने होऊ शकतं. तर आपणही उत्सुक असाल आपल्या पाल्याला एनसीसीमध्ये घालण्यास, त्यानंतर मुलींना सुद्धा आपण या एनसीसीमध्ये सहभागी करू शकता आणि याचं योग्य मार्गदर्शन जर मिळालं असेल, आता तुम्हाला या कार्यक्रमातून मार्गदर्शन तर मिळालं असेल आणि हा खास तुमच्यासाठी स्पेशल शो होता. तर असे वेगवेगळे स्पेशल शो घेऊन येते मी खास तुमच्यासाठी आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनल करतं. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया MyTV चॅनल. आता परत वेगळा स्पेशल शो घेऊन येते, तोपर्यंत नमस्कार.